आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. बघा, जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला येणारे 1 जुलै 2026 पासून या रेशन कार्डच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळणार आहेत. बघा, तुम्हाला वर्षानुवर्ष या पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्ड सरकारच्या माध्यमातून फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते, परंतु तुम्हाला येणारे 1 जुलै 2026 पासून या रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळणार आहेत आणि या गहू तांदळासोबत तुम्हाला 9,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. बघा, वर्षानुवर्ष तुम्हाला गहू तांदूळ मिळत होते आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि रेशन कार्डवरती मिळणारे तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे नव्हते. याचाच विचार करून सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. येणाऱ्या 1 जुलै 2026 पासून रेशनधारकांना रेशन कार्डवरती चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ, चांगल्या दर्जाचे गहू, चांगल्या दर्जाचे तांदूळ दिले जाणार आहेत. तर या गहू तांदळासोबत आता रेशनधारकांना 9,000 रुपये मिळणार आहेत. तर एकंदरीत रेशनधारकांनो, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला रेशन कार्डवरती हे 9,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला हे 9,000 रुपये कसे मिळवता येणार आहेत? या 9,000 रुपयांसाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत, याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे. आता बघा रेशनधारकांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या राज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पक्षाचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पक्षाचं सरकार आहे. म्हणजेच केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे. विचार करायला गेला तर केंद्र सरकार निर्णय घेत असतं, तोच निर्णय राज्य सरकार लागू करत असतं. म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे. तोच निर्णय आता राज्य सरकार राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी लागू करत आहे. बघा रेशनधारकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला सरकार रेशन कार्ड देत असतं. तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल तरच तुम्हाला सरकार रेशन कार्ड देत असता. तुमच्या घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसेल, तुमच्याकडे 5 एकरांच्या पुढे शेतजमीन नसेल तरच तुम्हाला सरकार रेशन कार्ड देत असतं. म्हणजेच तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब असतात, त्याच दृष्टिकोनातून सरकार तुम्हाला रेशन कार्ड देत असतं. तर या सरकारच्या माध्यमातून आता रेशन कार्डवरती पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना 1 जुलै 2026 पासून पेन्शनच्या स्वरूपामध्ये आता 9,000 रुपये मिळणार आहेत. मग हे 9,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत? या 9,000 रुपयांसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे याचीच माहिती आता तुम्हाला सांगत आहे. आता बघा रेशनधारकांना, राज्यातील भरपूर रेशनधारकांनी सरकारकडे आणि अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार केलेली होती की आम्हाला रेशन कार्डवरती जो मिळणारा गहू आहे, जे मिळणारे तांदूळ आहे, तर ते गहू आणि तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे मिळत नाहीत. म्हणजे सांगायचं म्हटलं तर रेशन कार्डवरती मिळणारा तांदूळ, तर या तांदळामध्ये जास्त प्रमाणामध्ये मस्किडे पाहायला मिळत होते. रेशनवरती मिळणारा जो गहू होता तर तो गहू चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा मिळत नव्हता. तर अशा प्रकारची तक्रार भरपूर रेशनधारकांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे केलेले होते. तर फडणवीस साहेबांनी आता ॲक्शन घेतलेली आहे. म्हणजेच फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रेशनधारकांचे आर्थिक जीवन सुधारले पाहिजे, त्यांचे आरोग्य सुधारले पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांना चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ आता दिले जात आहेत. कारण तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस आपल्या राज्यामध्ये सरकार येत असता तर त्या सरकारला सर्व गोष्टी व्यवस्थित कराव्या लागत असतात. कारण सरकारला सुद्धा माहिती आहे की हे सर्वसामान्य नागरिक आपल्याला मतदान करत असतात. रेशनधारकांचं जास्तीत जास्त मतदान सरकारला जात असतं. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांचा विचार करण्यात आलेला आहे. तर एकंदरीत मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी रेशनधारकांसाठी 3 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत. तर या 3 आनंदाच्या निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय, रेशनधारकांना पेन्शनच्या स्वरूपामध्ये आता 9,000 रुपये रेशन कार्ड
कार्डवरती देण्यात येणार आहे. दुसरा आनंदाचा निर्णय, रेशन धारकांना गहू तांदळासोबत अजून 4 वस्तू मोफत दिले जाणार आहेत. आणि रेशन धारकांना तुम्हाला सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. तर एकंदरीत रेशन धारकांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3 मोठे निर्णय तुमच्यासाठी घेतलेले आहेत. मग हे 3 मोठे निर्णय तुम्हाला कशा पद्धतीने लागू होत आहेत याचीच माहिती आता सांगत आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असताल, तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या कमी असेल, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल, तुमची शेतजमीन हे 5 एकरांच्या पुढे नसेल, तर तुम्हाला रेशन कार्डवरती 9000 रुपये मिळणार आहेत. रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत 4 वस्तू मोफत मिळणार आहेत. आणि रेशन धारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ सुद्धा आता देण्यात येणार आहे. बघा, रेशन धारकांना जून महिन्यामध्ये हे नियम लागू करण्यात येणार होते, परंतु सरकारकडे जून महिन्यामध्ये निधीची कमतरता होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जून महिन्यामध्ये हे निर्णय घेण्यात आलेले होते. परंतु सध्याच्या स्थितीला आता जुलै महिना सुरू होणार आहे. तर या जुलै महिन्यामध्ये रेशन धारकांच्या आता लॉटरी लागत आहे. परंतु रेशन धारकांना तुम्हाला महत्त्वाची 2 कामे करावी लागतील. जर तुम्ही महत्त्वाची 2 कामे केले तरच तुम्हाला रेशन कार्डवरील या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु जर तुम्ही 2 कामे केले नाही तर तुम्हाला रेशन कार्डवरील या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. तर एकंदरीत रेशन धारकांना आता आपण रेशन कार्डवरती जी 2 कामे करायची आहेत तर ते 2 कामे कोणकोणती आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. यासोबत रेशन धारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत ज्या पण काही 4 वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत, रेशन कार्डवरती जे तुम्हाला 9000 रुपये दिले जाणार आहेत तर ते 9000 रुपये कसे दिले जाणार आहेत. आणि रेशन धारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या रेशन धारकांना तुमच्यासाठी योजना सुरू करण्यात येणार आहेत, मग त्या योजना कोणकोणत्या आहेत, रेशन धारकांना तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे त्याचीच माहिती आता सांगत आहे. रेशन धारकांना तुमच्या आता लॉटरी लागत आहे. रेशन धारकांचे जीवनमान आता सुधारणार आहे. रेशन धारकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा आता सुधारणार आहे. बघा, विचार करायला गेलं तर वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते. रेशन कार्डवरती याच्या अगोदर कधी सुद्धा पैसे देण्यात आले नव्हते. परंतु आता सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे रेशनधारक सरकारवरती आता खुश झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. आता बघा, रेशन धारकांना राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केलेली होती. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी, PM किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना, 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन सारख्या योजना सुरू केलेल्या होत्या. अपंग, निराधार विधवा यांच्यासाठी सुद्धा योजना सुरू केलेल्या होत्या. आधार कार्डवरती पैसे, मतदान कार्डवरती सरकार पैसे देत होता. परंतु राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी कोणताही आनंदाचा निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे रेशनधारक सरकारवरती नाराज झालेले होते. तर या रेशनधारकांची नाराजी दूर करण्यासाठी आणि रेशनधारकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेतलेला आहे. यासोबत रेशनधारकांना आता तुम्हाला माहिती आहे की पावसाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत. तर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला रेशन दुकानावरती जाणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांना आता घरपोच गहू तांदूळ मिळणार आहेत. म्हणजेच रेशनधारकांना तुम्हाला मागच्या वर्षी जसं 3 महिन्याचं एकदाच रेशन दिलेलं होतं त्याच पद्धतीने आता या जुलै महिन्यामध्ये तुम्हाला 3 महिन्यांचं एकदाच रेशन देण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता आपण वेळ न घालवता रेशन कार्डवरती हे जे 9000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत तर हे 9000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत याची माहिती सांगत आहे. रेशन कार्डवरती तुम्हाला गहू तांदूळासोबत ज्या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर त्या 4 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत तर त्या 4 वस्तूंची यादी आणि रेशनधारकांना तुम्हाला ज्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे तर त्या कोणकोणत्या योजना आहेत तर त्याची माहिती सुद्धा आता आपण सांगत आहोत. तर बघा, रेशनधारकांना अखेर तुमच्या आता लॉटरी लागत आहे. मागच्या 5 वर्षांपासून तुम्ही सरकारकडे मागणी करत होता की आम्हाला चांगल्या प्रकारचे तांदूळ द्या, चांगल्या प्रकारचे गहू द्या, कारण आमच्या घरामध्ये लहान लहान मुले असतात. मग ती लहान लहान मुले रेशनचा गहू खात असतात, रेशनच्या तांदळाचा भात खात असतात. मग त्या लहान मुलांचे आरोग्य धोक्यामध्ये जात होते. तर या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने अखेर निर्णय घेतलेला आहे. रेशनधारकांपुढे सरकार झुकलेलं आहे. रेशनधारकांना अखेर तुमच्या एकजुटीला आता यश आलेलं आहे. तर आता आपण वेळ न घालवता रेशनधारकांना जे 9000 रुपये दिले जाणार आहे तर ते 9000 रुपये कसे दिले जाणार आहेत यासोबत रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदूळासोबत ज्या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 4 वस्तूंची यादी आणि ज्या ज्या योजनांचा लाभ तुम्हाला रेशन कार्डवरती दिला जाणार आहे तर ते योजना कोणकोणत्या
कोणकोणते आहेत याची माहिती सुद्धा आता आपण पाहून घेऊया। तर बघा, रेशनधारकांना विचार करायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी पेन्शनची योजना सुरू केलेल्या होत्या, परंतु राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी केसरी रेशनधारकांसाठी कोणतेही निर्णय घेतलेले नव्हते, परंतु अखेर सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांसाठी आता मोठमोठे निर्णय घेण्यात आहे। म्हणजेच रेशनधारकांना तुमच्या आता लॉटरी लागत आहे। आता बघा, रेशनधारकांना एकंदरीत या 3 आनंदी निर्णयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती तुम्हाला आता देत आहे। तर बघा, रेशनधारकांना अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांना आता दिलासा दिला जात आहे। बघा, रेशनधारकांना तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये रेशन कार्डवरती गहू तांदूळ दिले जात होते आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्हाला सरकारकडून आनंदाचा शिधा दिला जात होता। म्हणजेच तुम्हाला गुढीपाडव्याच्या सणाला, यासोबत नवरात्रीमध्ये दसरा असतो तर या दसऱ्याच्या सणानिमित्त या ठिकाणी आनंदाचा शिधा दिला जात होता। दिवाळीच्या मुहूर्तावरती तुम्हाला आनंदाचा शिधा दिला जात होता। गणेश उत्सवाच्या निमित्त तुम्हाला आनंदाचा शिधा दिला जात होता। म्हणजेच वर्षातून तुम्हाला 4 वेळेस आनंदाचा शिधा दिला जात होता। परंतु मागच्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून, काही वर्षांपासून हा आनंदाचा शिधा रेशनधारकांना देण्यात आलेला नव्हता, कारण सरकारच्या तिजोरीमध्ये पैशांची कमतरता होते, सरकारकडे पैसे कमी होते, त्यामुळे हा आनंदाचा शिधा बंद करण्यात आलेला होता। परंतु रेशनधारकांना तुम्हाला आता माहिती असेल की सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी विविध गोष्टी केलेल्या होत्या। उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना सुरू केलेली होते। ही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली होती। म्हणजेच सरकार या लाडकी बहीण योजनेच्या आधारावरती निवडून आलेलं होतं, परंतु रेशनधारकांनो आता सरकारला तुमची सुद्धा गरज भासत आहे, कारण पंचवार्षिकची निवडणूक आता लवकरच येणार आहे। जर रेशनधारकांना कोणता तरी लाभ दिला, रेशनधारकांचे दुःख समजले तर रेशनधारक आपल्याला मतदान करतील। या दृष्टिकोनातून रेशनधारकांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेतलेले आहेत। मग हे 3 निर्णय कशा पद्धतीने लागू होत आहेत, कोणकोणत्या योजनांचा लाभ रेशनधारकांना दिला जाणार आहे याचीच माहिती आता आपण सांगत आहोत। आता बघा, रेशनधारकांना तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून, म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून PM विश्वकर्मा योजना, बघा या PM विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 15,000 रुपये अनुदान मोफत शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी आता देण्यात येणार आहे। जर तुमच्या घरामधील एखादी महिला शिलाई मशीन काम करत असेल किंवा तिला ती काम करण्याची इच्छा असेल तर त्या महिलेला अर्ज करता येणार आहे। त्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्यांना पंचायत समिती असेल किंवा PM विश्वकर्मा या योजनेच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। यानंतर रेशनधारकांना तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी विहिरी मंजूर करून देण्यात येणार आहे। रेशन कार्डवरती शेळ्या सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहेत। रेशन कार्डवरती गाय गोटा अनुदान योजना, या योजनेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। रेशन कार्ड तुमच्याकडे असेल आणि तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर त्यांना रेशन कार्डच्या माध्यमातून आता पेन्शन दिले जाणार आहे। आता बघा, रेशनधारकांनो आपण योजनांची माहिती पाहिलेली आहे। आता आपण रेशन कार्डवरती रेशनधारकांना गहू तांदळासोबत ज्या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर त्या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घ्या। तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते, परंतु तुम्हाला जुलै महिन्यापासून रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत तुम्हाला अजून 4 वस्तू देण्याचा निर्णय झालेला आहे। तर या 4 वस्तू म्हणजे तुम्हाला खाण्याचे तेल, साखर, मीठ आणि मैदा या 4 प्रकारच्या वस्तू देण्याचा निर्णय झालेला आहे। तशा प्रकारे मागच्या काही महिन्यांपूर्वी GR काढण्यात आलेला होता, त्याची अंमलबजावणी सुद्धा आता होणार आहे। आता आपण रेशन कार्डवरती 9,000 रुपये कसे मिळवायचे आहेत त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। तर बघा, रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्हे हे आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत। या 14 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या घरामध्ये एखाद्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली असेल तर त्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबामधील जेवढे पण सदस्य आहेत तर त्या सदस्यांना अन्नधान्याच्या ऐवजी आता रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। मग हे 14 जिल्हे कोणकोणते आहेत त्या 14 जिल्ह्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता देणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही रेशन कार्डची KYC पूर्ण
करायचे आहे। घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील तेवढ्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड या रेशन कार्डसोबत तुम्हाला लिंक करायचे आहेत, अन्यथा तुमचे रेशन कार्ड हे बंद केले जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचे रेशन कार्ड हे ऑनलाईन करून घ्यायचं आहे।